त्र्याण्णवच्या केस संदर्भात मला एक प्रश्न आहे की खूप जास्ती आरोपी होते त्यामध्ये, अर्थातच साक्षी पुरावे पण प्रचंड होते. अशा वेळेस आणि तेव्हा काही फॉरेन्सिक टेस्ट सुद्धा लिमिटेड असतील, 93ची गोष्ट आहे. अशा वेळेस हे सगळं उभं करण्याचं, कारण 100 मला असं वाटतं बंदिक्षण झाली, 10 मृत्यूदंड, 123 पैकी 100 लोकांना शिक्षा झाली, 10 मृत्यूदंड तेव्हा ट्रायल कोर्टाने दिले. हे सगळं कसं उभं केलं जातं आणि हे कोऑर्डिनेशन कसं केलं जातं फॉरेन्सिक डिपार्टमेंट? असं असतं की मुंबई पोलीस त्यावेळेला स्वतःला प्रति स्कॉटलंड यार्ड समजायचं. मी गावाकडनं आलेलो, जळगावकडनं आलेलो, हा आम्हाला काय अक्कल शिकवणार, एक साहजिक त्यांच्या मनाची धारणा होती. परंतु ज्यावेळेला माझ्या शब्दांचे चाबूक त्यांना बसू लागले, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे गावाकडचं पाणी देखील वेगळं आहे. आणि मग कायद्याला असे सरकारी वकील काही केस उभी करत नाही. सरकारी वकील ही केस, पोलिसांची जी केस असते ती कोर्टात रिप्रेझेंट करतो. आणि रिप्रेझेंट करत असताना आरोपीतर्फे जो युक्तिवाद किंवा आरोपीतर्फे जी उलट तपासणी घेण्यात येते, त्या उलट तपासणीमुळे तुमचा साक्षीदार कुठेही हा बोल ठरत नाही, खोटारडा ठरत नाही, हे न्यायालयाला पटवून द्यायचं असतं. म्हणजे आरोपींच्या वकील जो युक्तिवाद करणार तोच मी युक्तिवाद अगोदर करतो. माझी केस काय हे कोर्टाला माहिती असतं. परंतु आरोपींनी उलट तपासणीमध्ये जे काही आणलं असेल ते कसं पोल आहे, चुकीचं आहे. याचा अर्थ फायदा असा होतो की न्यायाधीशाची मानसिकता, ज्यावेळेला आरोपीचा वकील युक्तिवाद करायला तयार होतो, त्यावेळेला न्यायालयाची मानसिकता ही त्याचं फारसं ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नसते. कारण त्याच्यावरती मी अगोदर उत्तर सांगितलेलं आहे. जिथे तुम्हाला काही मार्ग नसतो तिथे तुम्ही फेअरली कन्सिड करा. प्रामाणिकपणे सांगावं लागते की आज देखील आज मी नगर कोर्टात युक्तिवाद करत होतो. एकूण 12 आरोपींच्या विरुद्ध खटला चालू होता खुनाचा. 4 आरोपींच्या विरुद्ध पुरावा नव्हता. मी सुरुवातीलाच कोर्टात सांगितलं की 4 आरोपींच्या विरुद्ध माझ्याकडे पुरावा नाही. कोर्ट म्हणाले म्हणजे मग त्यांची सुटका. म्हटलं अर्थ सुटका. हे जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे आपल्या हाती जे नसेल ते कबूल कराल, मग ते कुठल्याही व्यवसायामध्ये याला जोडून मला असं वाटतं की समजा साक्षी पुरावे नसतील, कमी असतील, पण एक दमदार आर्ग्युमेंट ह्या सगळ्यावर मात करू शकतं का? अगदी प्रोसिजर नुसतं दमदार आर्ग्युमेंट नाही, एखाद्या नाटकातला देखील दमदार आर्ग्युमेंट करतो, पहिली गोष्ट. परंतु तुमच्या बोलण्यामध्ये अशी ताकद पाहिजे की पहिली गोष्ट न्यायाधीश असतो हा देखील ह्युमन बिंग आहे. त्याला देखील कळत असतं न्यायाधीशाला खरं खोटं काय खोटं. आणि हे ज्यावेळेला तुम्ही न्यायालयात प्रतिपादन करत असतात त्यावेळेला न्यायाधीशाची धारणा अशी झाली पाहिजे की हा जो बोलतो आहे ते हे प्रामाणिकपणे सांगत आहे. याला कारण असं मी जर म्हटलं ह्या 4 आरोपींच्या विरुद्ध माझ्याकडे पुरावा नाही, अर्थात न्यायाधीश त्याला अगोदर नसल्यामुळे तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा, न्यायाधीश सोडणारच. मग सोडणार जर असेल तर आपण प्रामाणिकपणे, जर पुरावा नसेल तर कोर्टात कबूल केलं तर काय बिघडतं. मी या मताच आहे. मी बऱ्याचशा वेळेला खटल्यामध्ये एखाद्या गेटवे ऑफ इंडिया झवेरी बाजारच्या बॉम्बस्फोट मध्ये एक नवरा बायको आणि मुलगी आणि त्याचा मित्र यांना 12 मार्च 2003 ला बॉम्बस्फोट झाले होते, ट्विन बॉम्ब ब्लास्ट. त्याच्यामध्ये एका मुलीला पकडलं, मुस्लिम कुटुंब होतं. त्या मुस्लिम मुलीच्या विरुद्ध काही पुरावा नव्हता, 18-19 वर्षाची होती. कारण आदल्या दिवशी हे कुटुंब तिथे रेकीला गेलं होतं गेटवे ऑफ इंडिया. मी अधिकाऱ्याला विचारलं याच्यावर पुरावा आहे, काय पुरावा? तर पुराणी साहेब यांच्यावर आदल्या दिवशी गेली होती. म्हटलं यांच्याबरोबर आदल्या दिवशी गेली होती जागा बघायला, याचा अर्थ तिला कट माहित होता असा निष्कर्ष काढता येत नाही. निष्कर्ष जर काढायचा असेल आपल्याला देखील तर त्याला तर्कशास्त्राचा प्रमेय, ज्याला सिलॉजिझम इन लॉजिक, ज्याला ऑल मेन आर मॉर्टल, ऑल किंग्स आर मेन, ही 2 त्रिकालवादी सत्य आहे. सर्व मानव हे मर्त्य आहे. ऑल किंग्स आर मेन, सर्व राजे हे मानव आहे, ती सत्य आहे. आणि म्हणून तिसरं जे आहे अर्थ, ऑल मेन आर मॉर्टल, ऑल किंग्स आर मेन, देअरफॉर ऑल किंग्स आर मॉर्टल. हे आपल्याला इररेजिस्टिबल इन्फरन्स काढावा लागतो. आणि म्हणून ज्यावेळेला आमच्या तपास अधिकाऱ्यांना विचारलं या मुलीच्या विरुद्ध काय पुरावा आहे, तो पुरावा तसा नाही, एवढाच पुरावा आहे. म्हटलं हिला सोडलं पाहिजे आणि मी त्याप्रमाणे सोडून दिलं.
लक्षात घ्या की आपण ज्या गोष्टी करायच्या असतात आयुष्यामध्ये या प्रामाणिकपणाने चांगल्या हेतूने केला तर परिणामाची तमा बाळगायची नसते. मला हे काय म्हणेल, कोण काय म्हणेल, बॉम्बस्फोट घडला तर लय असेल होईल असं म्हणण्याची गरज नसते. फक्त तुमचा इंटेंट हा चांगला असला पाहिजे, उद्देश चांगला असला. तरी सुद्धा सर अगदी प्रामाणिकपणे भरपूर काम केलेलं आहे. पण 20 वर्ष एखाद्या निकालाला लागतात, फायनल वर्डिक्ट यायला, किंवा 10 जणांना फाशीची शिक्षा झालेली असते आणि ती फाशी नंतर रद्द होते. अशा वेळेस काय वाटतं जेव्हा आपण ट्रायल कोर्टामध्ये खूप मेहनतीने हे सगळं उभं केलेलं असतं तेव्हा? तुम्ही जर 93चा बॉम्बस्फोट सांगत असाल तर हा 12 वर्ष खटला चालला. मला देखील दुःख आहे. शेवटी मला न्यायाधीशांना सांगावं लागलं की हा खटल्याचं कामकाज लवकर संपवा. डी नोव्हो ट्रायल वगैरे अशी काही झाली होती? नाही, अशी नाही. डी नोव्हो ट्रायल होत नाही, कारण ह्या डी नोव्हो ट्रायलच्या नाही. प्रश्न असा आहे की 12 वर्ष हा बॉम्बस्फोटचा खटला चालला, त्याच्यानंतर 2007 ला संपला, 2008 ला कसाबचा खटला ऑर्थोडॉक्स तुरुंगात चालवला. माझ्या आयुष्याची एकूण मी 13 वर्ष ऑर्थोडॉक्स तुरुंगात घातलेली आहे. अर्थात मध्ये बसलो नव्हतो मी, पण ऑर्थोडॉक्स तुरुंगात रोज सकाळी 10 वाजता जायचो, संध्याकाळी 5 वाजता 5:30 6 ला परत यायचो. म्हणजे कल्पना करा की मी किती सीझन झालेलो आहे त्याच्यात. अनेक आरोपींना म्हणजे दाऊद इब्राहिम पर्यंत आपण पोहोचत नाही, आणि अशा वेळेस कायद्यामधल्या काही उणिवा जाणवतात का, खास करून इंटरनॅशनल कायद्यांमधल्या किंवा एक्स्ट्राडिशन? अर्थात हे सगळं पाकिस्तान पुरस्कृत असल्यामुळे नाही, पण मनी लॉन्ड्रिंगच्या केसेसमध्ये पण अनेकदा असं होतं की परदेशात फ्ली झाले असं. मग एक्स्ट्राडिशन कायद्यासंदर्भात काही उणिवा जाणवतात का, आणि त्यावर आपण काय रिफॉर्म्स करू शकतो? निश्चितपणे ही अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, की याच्यावर मी सतत चिंतन देखील करतो आहे की या देशातला नागरिक हजारो कोटी रुपयाला लुबाडतो आणि तो परदेशात पळून जातो. आम्ही त्याला येथे आणण्याकरता आटोकाट प्रयत्न करतो, खूप खर्च होतो, लवकर येत नाही. असं का होतं? हा महत्वाचा मूलभूत प्रश्न आहे. ज्यावेळेला गुन्हेगार हस्तांतर कायदा किंवा गुन्हेगार हस्तांतर करार ज्यावेळेला होत असतो त्यावेळेला 2 फ्रेंडली कंट्रीज मध्ये होत असतो, 2 मित्र राष्ट्र. आपण बघितलं असेल की आपल्या तपास यंत्रणेने आपला जर नागरिक असेल, भारतीय नागरिक, त्याने या देशात गुन्हा केला आणि परदेशात पळून गेला, इंग्लंडमध्ये गेला समजूया. त्या गुलशन कुमार खून खटल्यात नदीमच्या हस्तांतर करता मी स्वतः गेलो होतो बो स्ट्रीट मॅजिस्ट्रेट मध्ये. आम्ही खटला खाली जिंकला. त्याने सांगितले की इंडियन ज्युडिशरी ही पार्शल आहे, धार्मिकतेवरती न्याय देते. त्यामुळे जस्टिस पेंडसे जे कर्नाटक हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश होते, मुंबई हायकोर्टातले, त्यांना आम्ही तपासलं. लंडनच्या उच्च न्यायालयात त्यांना तपासलं की आमची भारतीय न्याय व्यवस्थेवरती धार्मिक पद्धतीने न्याय दिला जात नाही. हा कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा आहे हे बघून कधी विचार केला जात नाही. अर्थात त्या ठिकाणी देखील ज्याला भारतीय तपास यंत्रणा पुरा गोळा करते आणि तो परदेशातील न्यायालयासमोर खटला चालतो, त्याला परदेशातील न्यायालय आमच्या तपास यंत्रणेने केलेला पुरावा नुसार सकृत दर्शनी प्राथमिक पुरावा होतो की नाही आमच्या कायद्यानुसार हे तपासत नाही. तर परदेशातील न्यायालय आमच्या देशातील तपास यंत्रणेने गोळा केलेला पुरावा हा त्यांच्या देशातील कायद्याच्या कसोटीवरती आहे की नाही हे तपासलं जातं. माझ्या मते चुकीचं आहे, आणि म्हणून मी ही गोष्ट सातत्याने विचार करतो आहे. आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांशी मी या संदर्भात बोललेलो आहे आणि त्यांनी मला काय ज्या सूचना असतील माझ्या लेखी द्यायला सांगितलंय, त्याप्रमाणे मी त्याचं देईन. परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे. उदाहरणार्थ डाईंग डिक्लेरेशन, मृत्यूपूर्व जबाब, आपल्या देशात कायद्याने तो ग्राह्य आहे, परंतु इंग्लंडमध्ये नाही. ओरल डाईंग डिक्लेरेशन आमच्या देशामध्ये आपल्या कायद्यानुसार एक प्रिझम्पशन असं आहे, गृहीत तत्व असं आहे की मरणारा मनुष्य कधी खोटं बोलत नाही. आणि म्हणून जे ओरल डाईंग डिक्लेरेशन असतं, मृत्यूपूर्वी जबाब तोंडी, हा आपला कायदा मान्य करतो, ग्राह्य धरतो. परदेशातील कोण न्यायालय नाही ग्राह्य धरत. याचाच अर्थ परदेशातील लोक फार खोटं बोलतात असं त्यांचा कायदा समजतो का?
हा प्रश्न येतो. परंतु म्हणून या दृष्टिकोनातून एक विचार केला पाहिजे. आणि म्हणून तो परदेशात असलेला भगोडा सांगतो की तुमच्या जेलमध्ये एअर कंडिशन नाही. इथलं न्यायालय आम्हाला विचारतं तुमचं कोठडी कशी आहे, एअर कंडिशन, आम्ही त्याचे फोटो पाठवतो. अरे आमचं आणि त्या राष्ट्राची जर मित्र करार झाला असेल, गुन्हेगार हस्तांतर करायचे असेल, तर तुम्ही आमचा पुरावा तपासा ना, आहे की नाही पुरावा, आम्ही खोटी केस केली का ते बघा. आणि आज आमच्या सरकारने, आपल्या सरकारने 3 वेगवेगळे नवीन कायदे आणलेले आहेत. या कायद्यामधला मुख्य उद्देश हाच आहे की ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता ही असली पाहिजे. गुन्हेगाराच्याही बाजूने त्याच्यावरती अन्याय होता कामा नये आणि पोलिसांवरती अन्याय कामा नये. अशा तऱ्हेची मांडणी देखील या नवीन कायद्यात आहे.